एकतर मध्यमवर्गीय फॅमिली आमची. आई, बाबा आणि मी आमचं न्यूक्लिअर कुटुंब आहे, हं, हं. अगदी कॉम्पॅक्ट असं. आणि बाबा रिझर्व्ह बँकेत हं, हं. सर्व्हिसला होते. आई सुद्धा नोकरी करायची. त्यामुळे माझी रवानगी आत्याकडे असायची. हं. तर आत्याच्या चाळीत, तिच्या चाळीपुढे असं शेत होतं. हं, हं. त्या शेतात आम्ही खेळायचो. बांधावरचं खेळणं असायचं, लपाछपी असायची. आणि मग घरी आल्यानंतर घरी पण आमचं घर चाळीत होतं. हं, हं. 5-5 बिराडांच्या अशा 2 समोरासमोर चाळी होत्या. त्यामुळे माझं कुटुंब हे न्यूक्लिअर फॅमिली असेल, अगदीच छोटं कुटुंब असेल, हं, हं. पण चाळीत राहिल्यामुळे कारण सगळ्यांचीच दारं उघडी हो. असायची आणि कोणीही कुठेही जातंय, कोणी कुठेही कुणाकडेही खातंय. असंच वाढलीये मी, लहानाची मोठी झालीये. सो मला असं वाटतं, की ती एक आमची फॅमिलीच होती. त्यामुळे तशा पद्धतीत माझं बालपण गेलं अत्यंत साधेपणाने. आणि मध्यमवर्ग असल्यामुळे संस्कार हं. ते बघत-बघत संस्कारित होत गेलं मन. आणि खूप छान क्षण आहेत. म्हणजे मला बालपण माझं काही-काही प्रसंग अक्षरशः त्या प्रसंगाच्या वातावरणासकट आठवतात. म्हणजे ऊन होतं, वारा होता, शेताडी होती, शेतात होतो आम्ही. अशा त्यामुळे ते इतकं कोरलं गेलंय मनावर. आणि सगळे सण साजरे करायचं, सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी हो. साजऱ्या करायच्या, परीक्षा संपल्यानंतरचे दिवस साजरे करायचे.